नमस्कार, मी देवनाथ आणि आपण बघत आहात शंखनाथ कृषी समृद्धी। आज आपण अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील ईश्वर माकोडे माझ्यासोबत आहेत। त्यांनी काही अशा वस्तू तयार केलेल्या आहेत ज्या तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आरोग्यासाठी असतील किंवा दैनंदिन वापरासाठी असतील, अशा अनेक वस्तू त्यांनी तयार केल्यात। तयार करण्यापूर्वी त्यांनी स्वतःवर प्रयोग केलेत, स्वतःच्या गरजेसाठी म्हणून त्या तयार केल्या आणि नंतर त्याला पुढे यश मिळाल्यानंतर त्यांनी ते बाजारात आणण्याचं काम केलेलं आहे। आता आपल्याकडे एक प्रोडक्ट आहे ईश्वर डेली बाथ स्क्रब। हा आपण बघू शकता की हा त्यांना साबण नको होती किंवा दुसरं कोणताही प्रोडक्ट नको होता, स्वतःच्या शरीरावर वापरण्यासाठी त्यांनी हा तयार केला आणि त्याचा चांगला प्रयोग झाल्यानंतर त्यांनी तो इतरांसाठी म्हणून मार्केटमध्ये आणलेला आहे। दुसरे एक आहे जो मसाला आहे, आपण दैनंदिन जेवणामध्ये किंवा स्वयंपाकामध्ये मसाला वापरतो, पण मसाल्याच्या याच्यामध्ये बनावट अनेक गोष्टी येतात। अशा स्थितीमध्ये त्यांनी स्वतःचा एक मसाला तयार केलेला आहे। अशा अनेक वस्तू आहेत, जसं हिरडा असेल, गूळ असेल, त्यानंतर गवऱ्या असतील किंवा मग धूपबत्ती असेल, ज्या पर्यावरणपूरक सर्व वस्तू आहेत, अशा वस्तूंची निर्मिती त्यांनी केलेली आहे। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्यांनी हा प्रयोग करताना त्यांना काय नेमकं जाणवलं आणि ते यशस्वी कसं झालं। चालेल। नमस्कार, मी ईश्वर माकोडे, राहणार येवदा, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती। आणि आज आम्ही ग्रामायणमध्ये आमचा स्टॉल लावलेला आहे। आमच्याकडे आम्ही घरी तयार केलेले छोटे छोटे ग्राम उद्योग आहेत आणि त्या छोट्या छोट्या वस्तू तयार केलेल्या आहेत। तर आम्ही सुरुवातीला मला धूपबत्ती घरामध्ये लावायची नव्हती, म्हणून आम्ही गाईच्या शेणापासून गोमयापासून धूप अगरबत्ती तयार केली आहे, जी घरात जर लावली तर त्याचे खूप छान रिझल्ट येतात। सोबतच मला अग्निहोत्र करायचं होतं, घरात राडूड जाळायचा होता, तर आम्ही गवऱ्या तयार केल्या आणि आज ह्या गवऱ्यांना सुद्धा शहरात खूप चांगली डिमांड आहे। सोबतच ह्या गवऱ्यांवर जाळायला, राड ऊद जाळायसारखं एक छोटंसं धूप पावडर बनवलं आहे। याचे सुद्धा घरातले प्रॉब्लेम असतील, काही दोष असतील, याच्यासाठी धूप पावडर खूप छान काम करतो। सोबतच आम्ही 3 पिढ्यांपासून मसाला तयार करतो आहे आणि माझे आजोबा करायचे, वडील करत होते, आता मी सुद्धा हा मसाल्याचा व्यवसाय करतो आहे आणि याच्यामुळं भाज्यांना चांगला स्वाद येतो आणि उत्कृष्ट भोजन तयार होते। सोबतच मला साबण शॅम्पू वापरायचं नव्हतं, म्हणून मी स्क्रब तयार केलं, कारण की साबण शॅम्पूचे खूप काही रासायनिक घटक असतात आणि मी 10 ते 15 वर्ष झाले आज कोणतेही साबण शॅम्पू वापरत नाही, स्क्रबनं हे करतो। सोबतच आमच्या मित्रांकडे गुलकंद तयार होते, जे गावरानी गुलाबांच्या फुलांपासून तयार झालेलं आहे आणि गुलकंद खाणं हे शरीरासाठी खूप चांगलं असतं, कारण की उष्णता शरीरातली कमी करते गुलकंद। सोबतच आमच्या अंजनगाव तालुक्यामध्ये गूळसुद्धा नॅचरल पद्धतीनं तयार केला जातो। सोबतच जे आज आपण जे मीठ खातो आहे ते शरीराला खूप हानिकारक असतं, डॉक्टर सांगतात की त्याच्यामुळे बीपीचा त्रास वगैरे होतो, म्हणून आम्ही सेंधा मीठाचे जे दगड येतात पाकिस्तानमधून, ते दगड आणतो, ते स्वच्छ करतो आणि त्याचे तुकडे करून ते पल्वरायझरमधून काढतो, ते आरोग्यासाठी खूप छान आहे। सोबतच आम्ही आमच्या शेतामध्ये रसायनमुक्त भाजीपाला पिकवतो। आज आपण पाहतो आहे की रासायनिक शेतीमध्ये खूप रासायनिक खत टाकले जात आहे, फवारे मारले जातात, ज्याचे शरीरावर आपल्या खूप साईड इफेक्ट होत आहेत। म्हणून मी शेती माझी स्वतःसाठी सुरू केली, माझ्या परिवारासाठी सुरू केली, माझ्या मुलांसाठी सुरू केली आणि उरलेला भाजीपाला मी माझ्या मित्रमंडळींना देतो। तर आज आमच्या शेतामध्ये 2007 पासून आम्ही ऑर्गॅनिक भाजीपाला पिकवतो आणि हा भाजीपाला पिकवण्यासाठी मी भारतभर अगोदर फिरलो, भारतभर प्रवास केला, जे लोक जे पिकवतात त्याचा अभ्यास केला आणि ते शेतामध्ये छोटे छोटे प्रयोग करून आज आम्ही आमच्या शेतामध्ये जवळपास 10 ते 15 प्रकारच्या भाज्या आम्ही पिकवतो। माझं गाव मोठं आहे, माझ्या गावात विकतो, सोबतच तालुक्याच्या ठिकाणी विकायला नेतो, सोबतच अमरावतीला सुद्धा आठवड्यातून आम्ही 1 दिवस भाजी विकायला नेतो। अशा प्रकारे आमचे जवळपास 10 ते 15 प्रॉडक्ट आहेत आणि ऑर्गॅनिक भाजीपाला सुद्धा आहे। तर जरूर आमच्या तुम्ही स्टॉलला सुद्धा भेट द्या आणि जे जीवनासाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टी लागतात त्या वस्तू जरूर हे खरेदी करा। सोबतच मला वाटते आपण जर निसर्गासोबत जर राहिलो आणि पर्यावरणाचा ऱ्हास जर आपण जर केला नाही तर निसर्ग आपल्याला जीवनात फार मदत करेल, पण पर्यावरणावर जर आपण आघात केला तर पर्यावरण कोरोनासारखा आजार आणून आपल्याला तो खूप मागं खेचण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय। म्हणून आपण निसर्गासोबत राहूया आणि निसर्गाला मदत करूया आणि आनंदाने जगूया। धन्यवाद।